की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। याच्या आधी पवार साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणूक आले नाहीत, आता सुद्धा ते येणार नाहीत। त्यांनी पूर्णपणे ही निवडणूक आणि ही लढाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सोडलेली आहे। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे किती खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट। आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं, यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे। हे बघा, महानगरपालिकेचे इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न नाहीतर विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती, पण तसं काय झालेलं आपल्याला दिसत नाही। तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे। पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत। पवार साहेबांचं हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या। महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व झाले नव्हते। पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या ठिकाणी करा। आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी समजा।